सहभागी होतील असे एकूण 2000 प्लस खेळाडू या स्पर्धेत सहभागी होत आहेत, पार्टिसिपेट होत आहेत आणि खासदार क्रीडा महोत्सव क्रिकेट या खेळाचा तो या मैदानावरती रंगताना पाहायला मिळतोय. आपल्या पुण्याचे लाडके खासदार आदरणीय मुरलीधरांना मोहोळ साहेबांच्या स्वप्नातून, संकल्पनेतून आणि कल्पक उद्गातेतून ही साकारलेली क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. खासदार क्रीडा महोत्सव 2025 पहिला दिवस दुपारचं सत्र सामन्याला होते सुरुवात. लेट्स प्ले. मुख्य पंचांचा इशारा. पहिलं षटक घेऊन गोलंदाज होतोय सज्ज. पहिला चेंडू कव्हरच्या टोक्यावरतून खेळण्याचा प्रयत्न, डीप कव्हरला बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. पाठलाग सुरू होता, चेंडू सीमा पार. पहिल्या चेंडूवरती खणखणीत चौकार. एक चांगली सुरुवात देखील आपण पाहतोय, एक चांगला स्टार्ट बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं आपण पाहतोय. राज बॅटिंग साठी आहेत, प्रथमेश बॅटिंग साठी आपण पाहतोय. स्ट्राईक वरती राज, नॉन स्ट्राईकला प्रथमेश आणि गोलंदाजीच्या मार्क होती विकास. विकासच्या पहिल्या चेंडूवरती राजच्या बॅट मधून एक चौकार येतोय आणि संघाचं आणि स्वतःचं अकाउंट त्यानं इथे ओपन केले. बॅकफुट होती गेलाय, सरळ बॅटनं समोर उडवलाय. लॉफ्टेड ड्राईव्ह, एक टप्पा घेत थेट कॉमेंट्री बॉक्स मध्ये बॅक टू बॅक दुसरा चौकार. एक कव्हर ड्राईव्ह आणि त्यानंतर मिड ऑफच्या डोक्यावरतून डीप लॉंग ऑफला ऑफ ड्राईव्हचा एक देखना फटका मैदान ते आपण पाहतोय. 2 चेंडू 2 चौकार राजच्या बॅट मधून मैदान येत आहेत. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आघाडीच्या सलामीचा फलंदाज राजच्या बॅट मधून इथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळत आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्ले, P1 चे षटक आणि आक्रमक बॅटिंग. पॉवर प्लेची तोडफोड करतोय फलंदाज राज. अजून एक स्क्वेअर लेगच्या टोक्यावरतून उडवलाय. पाहणी पाहतच राहा. खासदार क्रीडा महोत्सवाचं सौंदर्य खुलवणारा, फुलवणारा अप्रतिम नजराना षटकार. 2 चौकार 1 षटकार. विकासवरती प्रचंड मोठा हल्ला, प्रचंड मोठं आक्रमण राजच्या बॅट मधून मैदान ती पाहायला मिळते. 3 चेंडू आणि टीमची संख्या 14. 2 चौकार 1 षटकार. जबरदस्त बॅटिंग. मॅन इन फॉर्म बॅटर अगदी डगआउट मधून सेट होऊन आला की घरूनच येताना सेट होऊन आलाय आणि जबरदस्त बॅटिंग पहिल्या षटकात तो मैदान ती करू लागलाय. 3 चेंडू 14. गोलंदाज पुन्हा एकदा विकास टू राज. बॅकफुट होती गेलाय, कव्हरला खेळलाय. चांगला फटका आपण पाहतोय कव्हर ड्राईव्हचा. बॅकअप केला चालेल, फेकी थोडीशी अस्तव्यस्त, तोपर्यंत एक सिंगल येते. धावसंख्या पुढे जाते, स्कोर कार्ड ते आकडे बदलतायत. पहिले षटक सुरू आहे पॉवर प्लेचं आणि बनवल्या जात आहेत 15 धावा. 4 चेंडू आतापर्यंत टाकलीत. विकासला कमबॅक करावा लागेल, वापसी करावी लागेल. पहिले षटक आहे, एखादा ब्रेक थ्रू आपल्या संघाला मिळून द्यावा लागेल. ज्याची चांगली सुरुवात त्याचा शेवट चांगला होतो. सुरुवात तर बॅटिंग करणाऱ्या टीमना फुल टॉस चेंडू होता, पुढे टाकला होता. थोडासा ओव्हरपिच चेंडू आपण पाहतोय, वाईट लाईनला पकडून टाकला आणि तिथे एक डॉट बॉल येतोय. फलंदाज बॅटरच्या शरीरापासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाजाने इथे केलाय आणि त्याच्या प्रयत्नांना यश प्राप्त होते. प्रथमेशसाठी एक डॉट बॉल टाकलाय विकासनं पहिल्या षटकात. पहिला डॉट बॉल. यावेळीचा चेंडू तर एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय, कॅप शोधलाय. क्षेत्ररक्षक फार दूरवरती डीप लॉंग ऑफला होता, एक्स्ट्रा कव्हरला गेला परंतु बॉल जाते बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमारेषा पार. धावा मिळतात 4. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 विदाउट लॉस. एकही विकेट न गमावता 19 धावा. पहिलं षटक देखील आपण पाहिलं तर संपलं गेलं आणि धावफलक होती, स्कोर कार्ड होती बनवल्या गेल्यात 19 धावा त्या मात्र धावफलक होत्या आहेत. दुसरं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू होताना पाहायला मिळेल. जबरदस्त बॅटिंग आपण पाहिलं तर इथे मैदान ती सुरू आहे. काय कमालीचे फटके ते देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ती सचवले जात आहेत. ही आक्रमकता राज आणि साथीदार बॅटर कडनं आपण सातत्यानं पाहिली, कारण का पहिल्या षटकात गोलंदाजाला टार्गेट केलं आणि पॉवर प्लेच्या षटकात 19 धावा बनवल्या गेल्या. P1 चे षटक संपेल, आता P2 चे षटक सुरू होते. षटक क्रमांक 2 ते देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमना दुसऱ्या डावात धावा चेस केल्या. दुसऱ्या मॅच मध्ये तुम्ही बारकाईने अभ्यास केला असेल या मैदानाचा, या विकेटचा, या खेळपट्टीचा, या खासदार क्रीडा महोत्सव चषक 2025 चा. तर दुसऱ्या मॅच मध्ये टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला मात्र पराभव स्वीकारावा लागला.
त्यामुळे या प्रत्येक मॅच मध्ये या प्रत्येक दिवशी टॉस तर इम्पॉर्टंट ठरेलच, परंतु ज्याचा खेळ कमालीचा असेल, ज्याचा दिवस असेल, तो एक खासदार क्रीडा महोत्सव गाजवेल यात ती मात्र शंका नाही. स्लोअर वन चेंडू होता, कमी गतीने टाकलाय, उंची प्राप्त करतोय चेंडू, लांबी प्राप्त करताना पाहायला मिळत नाही. सेल टिपलाय, विकेट येते. पहिल्या चेंडूवरती पहिला बॅटर, पहिला धक्का बॅटिंग करणाऱ्या टीमला. सिंधुदुर्ग संघाला पहिला धक्का, पहिल्या चेंडूवरती विकेट मिळून देतोय गोलंदाज, विकेट टेकर गोलंदाज आहे. पहिल्या षटकात चौकार षटकारांचे फटाके पाहायला मिळाले आणि दुसऱ्या षटकाची सुरुवात विकेट न होताना पाहायला मिळते. हे तर क्रिकेट आहे. सातत्यानं रंग बदलणारा खेळ जर कोणता असेल ना तर तो मित्रांनो क्रिकेटचा आहे. कधी फलंदाजी करणारा संघ, कधी गोलंदाजी करणारा संघ, क्षणात पारडं बदलतं आणि क्षणात चित्र बदलतं आणि क्रिकेटच्या मैदानात पाहायला मिळतं. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती गोलंदाज प्रसाद घारेनं विकेट मिळवली आणि सेट बॅटर राजला इथे परतवतोय डगआउटच्या दिशेला. एक गडी बाद 19. दुसरं षटक सुरू आहे. कमबॅक केलंय टीम सुवर्ण दुर्गनं. ज्या विकेटची चर्चा सुरू होती, ज्या विकेटच्या शोधात टीम होती ना, ती विकेट मैदानाच्या आतमध्ये येते. एक गडी बाद 19. षटक क्रमांक 2. मॅन्डेटरी पॉवर प्ले P2 तो मात्र मैदानात सुरू आहे. क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय. 9 खेळाडू 38 सर्कल मध्ये आहेत, 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत. 19 धावफलक होती. एक गडी बाद. न्यू बॅटर बॅटिंग साठी आपण पाहिलं तर सागर येत आहेत. इथे चेंडू आपण पाहिलं तर खेळलाय, स्वतःचं खातं खोलतायत, अकाउंट ओपन करतायत सागर निवंगुने. एक धाव पळून पूर्ण करतायत आणि धावसंख्या पुढे जाते. एक गडी बाद 20 धावा. धावफलक होत आहेत. एक विकेट आपण पाहिलं तर गमवली. दुसरं षटक सुरू आहे. 5 षटकांची 5 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. किती धावांचे टार्गेट सेट केलं जाईल ते देखील इथे मैदानात पाहिलं जाईल. शफल होऊन खेळलाय, बॉल टू द रीच, अगदी ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर आले, वाईड लाईनच्या देखील बाहेर आले आणि तिथून चेंडू मात्र खेळलाय स्क्वेअर लेगला. परंतु अंपायर तिथे मला वाटते पाठवताय चेक करण्यासाठी. शॉट कुठून अटेम्प्ट केलाय, स्टंपच्या पाठीमागे गेलं की काय बॅटर ते मात्र चेक केला. त्याने थर्ड अंपायर कडे निर्णय पाठवलाय. तिसरे पंच त्या ठिकाणी चेक करतायत. 2 ऑफिशियली अंपायर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आहेत. रमजान शेख सर आहेत, समित जोशी सर आहेत, तर तिसरे पंच वसीम शेख सर चेक करतायत. काय निर्णय असेल ते देखील आपण पाहणार आहोत. तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा असेल. जसा थर्ड अंपायरचा निर्णय येईल तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. टीव्ही अंपायर आपल्याला काय निर्णय कळवतायत. बॉल काउंट आहे, रन नाही आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय तो मला वाटते शॉट एस्टेनच्या पाठीमागे जाऊन अटेम्प्ट केलाय आणि त्यामुळे पंचांनी तिथे कळवलंय की धावा नसतील परंतु चेंडू असेल. गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने थोडंसं चांगलंच घडतं या षटकात. म्हणजे पहिल्या षटकात जे काही घडत होतं ते बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने होतं, परंतु या षटकात आणखीन एक मोठा प्रहार, बॉल सीमा पार पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. उत्तुंग उत्तुंग षटकार. षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो आणि बनवले जात आहेत. एक गडी बाद 26वा. खासदार क्रीडा महोत्सव रंगलाय विचन क्रिकेट मैदानावरती. पुणे नगरीमध्ये आपण पाहिलं तर हा क्रीडा महोत्सव पाहायला मिळतोय. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील, शहरी भागातील रिव्ह्यू घेतलाय, पुन्हा चेक केला. ते क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमना तिथे मला वाटतं DRS ची मागणी केलेली आहे. चेक केलाय आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय तो षटकार आहे. 26वा धावफलक होत आहेत. एक विकेट गमावली गेली. दुसरे षटक देखील आपण पाहिलं तर इथे मैदानात टाकलाय. ते 2 चेंडू या षटकातील बाकी आहेत. 5 षटकांची मॅच, 5 ओव्हरचा सामना. सगळ्या क्रिकेट रसिक प्रेक्षकांचं लक्ष लागले. प्रेक्षकांच्या नजरा या मैदानाकडे आपण पाहिलं तर पाहायला मिळतात. अनेक क्रिकेटचे रसिक प्रेक्षक या मैदानावरती गर्दी करतात. आज तर पहिला दिवस आहे. हे तो सिर्फ ट्रेलर आहे, असली पिक्चर अभी बाकी आहे. ही तर सुरुवात आहे. अजून स्पर्धा हळूहळू पुढे जाणार आहे आणि टेनिस बॉल क्रिकेटचे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील, शहरी भागातील तारे सितारे या मैदानावरती खेळताना पाहायला मिळणार आहेत. प्रोफेशनल क्रिकेट खेळणारे टेनिस बॉल क्रिकेटर, त्याचबरोबर 40+, 50+ चे खेळाडू, यंग खेळाडू
या सगळ्यांना एकत्रित करत हा खासदार क्रीडा महोत्सव रंगतोय पुणे जिल्ह्यातील पुण्यनगरीत विचन क्रीडा नगरीमध्ये। यावेळचा चेंडूचा फटका खेळलाय, एक टप्पा घेत बॉल मात्र अडवलाय, चांगले क्षेत्ररक्षण। डीप लॉंगअपचा क्षेत्ररक्षक उंचीचा पुरेपूर फायदा त्याने उठवलाय, लांबलचक हातांचा पुरेपूर वापर केलाय आणि चेंडूला मात्र अडवतोय। धावा संघासाठी रोखतोय सत्यजित। 27 एक गडी बाद। दुसरं षटक सुरू आहे, एक चेंडू या षटकातील बाकी आहे, एक गडी बाद 27। गोलंदाज फुल टॉस चेंडू होता, सागर नियोंगुन यांच्या बॅट मधून बॉल सीमा पार, हवाई हल्ला, षटकार। शैलेश नियोंगुन यांचे पुतणे बॅटिंग करतायत, सागर नियोंगुन आणि फलंदाजीतून कमालीची बॅटिंग इथे मैदानात सुरू आहेत। काका चांगले गोलंदाज आहेत, परंतु सागर चांगले फलंदाज आहेत हे देखील ते इथे मैदानात दाखवून देत आहेत आणि बॅटनं प्रत्युत्तर दिले। 2 षटक आपण पाहिलं तरी ते कंप्लीट होत आहेत। 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 33वा। तिसरं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू होईल। पहिल्या षटकात फार मोठ्या धावा आल्या, 19 धावा आल्या, दुसऱ्या षटकात 14 धावा आल्या। 2 षटक कंप्लीट होत आहेत आणि बनवलं जात आहे टीम सिंधुदुर्ग एक गडी बाद 33। खासदार क्रीडा महोत्सव पुणे 2025 अतिशय भव्य दिव्य आयोजित नियोजन आपल्याला पाहायला मिळते। 33 धावा, 2 षटक संपली, एक गडी बाद 33। पहिल्या षटकात 19, दुसऱ्या षटकात 14, 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 33 धावा। तिसरं षटक देखील आपण पाहिलं तरी ते सुरू होताना पाहायला मिळते। गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज येत आहेत अमर शेळके, एक सुनचांत टेनिस बॉल क्रिकेट मधील नाव, द ग्रेट लिचन खेळाडू इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत। एक गडी बाद 33। 2 षटक देखील आपण पाहिले तर कंप्लीट होत आहेत आणि तिसऱ्या षटकाला होते सुरुवात। गोलंदाज अमर, बॅटिंग साठी आपण पाहतोय प्रथमेश स्ट्राइक वरती 5 चेंडू 11, सागर नियोंगुने नॉन स्ट्राइकला 2 चेंडू 7। थोडं घाई करा, क्षेत्ररक्षण करणारी टीम स्पीडअप करा, आयोजक सूचना करतायत, अंपायर तुम्हाला सूचना करतायत, वेळ फार महत्वाचा आहे, वेळेची काय बंधन आहे आणि सामना देखील आपण पाहिलं तर इथे रंगलाय। एक गडी बाद 33, 2 षटक कंप्लीट झालीत। तिसरं षटक गोलंदाज अमर, पहिला चेंडू अमरचा, बॉल मात्र पाठवलाय प्रथमेशच्या बॅट मधून पलीकडच्या शेतात, षटकार 6 धावा। 39 धावा धावफलक होत आहेत। तिसरं षटक मैदानात सुरू आणि कमालीची बॅटिंग प्रथमेशच्या बॅट मधून मैदानात पाहायला मिळते। वैयक्तिक बॅटिंग करतोय प्रथमेश, 6 चेंडू 17 धावा। धावसंख्या पुढे जाते, स्कोर कार्ड ती मुसंडी मारते, धावफलक होते आकडे बदलत आहेत। 39 धावफलक होत आहेत। तिसरं षटक इथे आपण पाहिलं तर सुरू आहे, कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। धावसंख्या 39। यावेळचा चेंडूचा अक्रॉस बॅट कॅप शोधलाय, स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधोमध, आणखीन एक तडाखा, धूम धडाका, षटकारा पाठोपाठ खेळलाय, चौकार। 2 चेंडू आणि 10 धावा, टीमची धावसंख्या एक गडी बाद 43। तिसऱ्या षटकात देखील आक्रमण केले, पहिल्या षटकात धावा आल्या 19, दुसऱ्या षटकात धावा आल्या 14 आणि तिसऱ्या षटकाची सुरुवात होते अमर यांच्या गोलंदाजीवरती आक्रमण करतोय प्रथमेश, पहिला षटकार, दुसरा चौकार, 2 चेंडूवरती 10 धावा, एक गडी बाद 43। आणखीन एक बिग हिट, बिग ब्लास्ट, नो चान्स, बॉल आउट ऑफ द पार्क, सीमा रेषा पार, आउट ऑफ द स्टेडियम, फेकून दिलाय, षटकार 6 धावा। 49 धावा धावफलक होती, एक गडी बाद। सिंधुदुर्गचे फलंदाज कमालीची बॅटिंग करतायत आज, फलंदाजीतून कमाल, धमाल, बेमिसाल कामगिरी मैदानात पाहायला मिळते। एकापेक्षा एक सरस बॅटिंग आपण पाहतोय। सुरुवातीला राज होते, त्यानंतर सागर नियोंगुने आणि त्यानंतर आता बॅटिंग साठी आपण पाहतोय प्रथमेश गोवलकरच्या बॅट मधून चौकार षटकारांचे फटाके फुटतायत। अमरवरती आक्रमण, 3 चेंडू 16,
49 टीम संख्या। आणखीन एक आडा बॅटना बॉल सीमा पार, क्षेत्ररक्षक बन गए दर्शक, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, षटकार। पंचावन्न धावा धावफलक होत आहेत। बॅक टू बॅक 2 षटकार येत आहेत। लागोपाठचा तिसरा येईल का? बॅटिंग साठी प्रथमेश इन ऍक्शन। 9 चेंडू 33। फुल टॉस, अजून एक सलग तिसरा बॅक टू बॅक 3 इन रो, एका पाठोपाठ एक लागोपाठचे 3 षटकार ठोकतोय प्रथमेश गोवलकरच्या बॅट मधून। लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार, 5 चेंडूवरती आतापर्यंत आल्यात 28 धावा। या षटकात 4 षटकार 1 चौकार। प्रथमेश जबरदस्त बॅटिंग करते, मॅन इन फॉर्म। 10 चेंडू आणि 39 धावा। अजून एक बॉल मात्र उडवलाय आणि पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे, षटकार क्रमांक 4। या षटकातील 5वा षटकार, लागोपाठ 4 आणि या षटकात 5। अमर शेळकेवरती प्रचंड मोठा हल्ला, अनुभवी गोलंदाजावरती केलाय प्रति हल्ला। प्रथमेशच्या बॅटचा बोलतोय बल्ला। 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद, 67 धावा। सामाजिक कार्यकर्ते आदरणीय दिलीपदादा नवले साहेबांचं शुभागमन होते, आपलं मनपूर्वक स्वागत आहे, हार्दिक स्वागत आहे। त्यांनाही विनंती केली ते आपण मुख्य व्यासपीठावरती आणि स्थानापन्न व्हा। आपलं पुन्हा एकदा खासदार क्रीडा महोत्सव पुणे 2025 मध्ये मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे। या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपल्या पुण्याचे लाडके खासदार आदरणीय मुरलीधर अण्णा मोहोळ साहेबांच्या वतीनं आम्ही आपलं मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक स्वागत आहे। गोलंदाजच्या मार्क होती गोलंदाज, वैयक्तिक दुसरं, संघासाठी 4थं षटक प्रसाद घारे। या गोलंदाजानं आतापर्यंत यशस्वी षटक टाकले, राजची विकेट मिळवण्यात त्याला यश प्राप्त झालंय आणि यशस्वी गोलंदाज 4थं षटक करण्यासाठी आपण पाहतोय। प्रसाद घारे पहिल्या षटकात धावा खर्च केला 14, वैयक्तिक दुसरं तर संघासाठी 4थं षटक करतोय। टीमच्या संख्या 1 गडी बाद 68। फुल टॉस चेंडूता बॅटवरती मिडल होताना पाहायला मिळत नाही, एक डॉट बॉल येतोय, एक निर्धाव चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। बराच वेळानंतर या डावात डॉट बॉल मैदानावरती पाहायला मिळतोय, कारण का मागील षटकात जर तुम्ही पाहिलं ना तर जवळपास 5 षटकार आले, 1 चौकार आला, 34 धावांचं एक महागडं षटक आपण पाहिलं आणि त्यानंतर एक डॉट बॉल आता आलाय। बॅकफुट होती, जा चेंडू खेळलाय, शॉर्ट कव्हरला चेंडूचा टप्पा पडतोय, दिशा बदलतोय, शॉर्ट बॅकफुट पॉइंटचे क्षेत्ररक्षक अडवतायत, फेकी अस्तव्यस्त आहे, परंतु कदाचित बॅटरला बॉल लागलाय आणि तिथे धावा देखील आपण पाहिलं तर एकच धाव येईल। एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय, 1 गडी बाद 69। मान्यवर उपस्थित होत आहेत, मुख्य मंचावरती आपलं स्वागत आहे। खासदार क्रीडा महोत्सव पुणे 2025 मध्ये मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे। असंख्य मान्यवर या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत। आम्ही पुन्हा एकदा आपल्या पुण्याचे लाडके खासदार आदरणीय मुरलीधर अण्णा मोहोळ साहेबांच्या वतीनं आपलं स्वागत करतो। फुल टॉस चेंडूता विरुद्ध दिशेला खेळायचा, मनात काहीतरी वेगळं होतं, कदाचित स्क्वेअर लेग फाईन लेगला खेळायचा होता फटका सागर निवंगुने यांना, परंतु पुन्हा एकदा मनात विचार आला की स्विचिटचा प्रयत्न करूयात आणि तिथे विरुद्ध दिशेला खेळण्याचा प्रयत्न। बॅटची आतील कडा घेत चेंडूवरती एक सिंगल येते आणि धावसंख्या पुढे जाते, 1 गडी बाद 70। 4थं षटक सुरू आहे, शेवटचे काही चेंडू पहिल्या डावातील बाकी आहेत, 5 षटकांची मॅच, धावसंख्या 70, 1 गडी बाद। फुल टॉस आणि तो मात्र पुढे सरसवत खेळलाय, बरेचसे पुढ्यात आले होते, स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला, फ्रंट फुट वरती उडवला, मिड विकेटला सेल टिपला, चेंडूंना उंची घेतली, लांबी घेताना पाहायला मिळाला नाही, डिस्टन्स कमी पडला आणि मिड विकेटला एक सुंदर झेल टिपलाय, विकेट येते। वैयक्तिक 46 धावसंख्येवरती आपण पाहिलं तर बाद होतोय। एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया जर त्याची फलंदाजी आवडली असेल, जर त्याची बॅटिंग तुम्हाला आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूयात। प्रथमेश गोवलकर 14 चेंडू 46, 2 चौकार, 6 षटकारांच्या मदतीनं 328.57च्या
स्ट्राईक रेटनं इथे आपण पाहिलं तर जबरदस्त बॅटिंग आपण प्रथमेश कडनं पाहिली. 2 गडी बाद 70. चौथं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. 5 षटकांचा सामना, 5 ओव्हरची मॅच. शेवटचे काही चेंडू पहिल्या डावातील बाकी. कमबॅक करावं लागेल सुवर्णदुर्ग संघाला. सिंधुदुर्गने आतापर्यंत फार मोठी धावसंख्या बनवली आजच्या दिवसातील. पुढ्यात टाकलाय, बॅटच्या आतील कडा घेत चेंडू खेळलाय, बॅटला ब्रश करत पॉइंटला चुका होत आहेत. एक तर बनवली, दुसरीचा प्रयत्न केलाय, चुकीचं रूपांतर दुसऱ्या धावेत होते. 2 धावा येत आहेत, धावसंख्या पुढे जाते, धावसंख्या 72. रायगड संघाच्या सगळ्या खेळाडूंना विनंती आहे, यानंतर आपली मॅच आपण या स्पर्धेचे मुख्य आयोजक मुख्य मंचाच्या उजव्या बाजूला या ठिकाणी श्रीधरभाऊ मोहोळ उपस्थित आहेत, आपण त्या ठिकाणी संपर्क करा. रायगड 11 या टीमचे सगळे खेळाडू आपण मुख्य मंचाच्या उजव्या बाजूला संपर्क करा, कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला. आणि पन्हाळा, रायगड आणि पन्हाळा या दोन्ही संघांच्या कॅप्टनना विनंती आहे, इनिंग ब्रेक मध्ये आपण पुढील मॅचचा टॉस करणार आहोत, त्यामुळे दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी संपर्क करा. इनिंग ब्रेक मध्ये पुढील मॅचचा टॉस होणार आहे. बहात्तर धावा धावपल होत आहेत, 2 विकेट गमावल्या. चौथं षटक पूर्ण झाले आणि 5वं षटक करण्यासाठी गोलंदाज येत आहेत सत्यजित. क्षेत्ररक्षणातून चांगली कमालीची कामगिरी केली सत्यजित यांनी. गोलंदाजी करतील डेथ ओव्हर मध्ये. पहिला चेंडू फुल टॉस हवेत उडवलाय, क्षेत्ररक्षक येत आहेत, स्कोर लेग वरतून अडवतायत, फेकी करतील तोपर्यंत धावा देखील पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावा येत आहेत. बॅटिंग करणाऱ्या टीमने DRS ची मागणी केली तर अंपायर चेक करतील. बीमर साठी रिव्ह्यू मात्र घेतलाय. बॅटिंग करणाऱ्या टीमने DRS ची मागणी केली, चेक करतायत तर अंपायर. डिसिजन पेंडिंग वरती आहे. तिसरे अंपायर चेक करतील वसीम शेख सर. तिसऱ्या पंचांकडे देखील आपण पाहिलं तर निर्णय सोपवलाय. बॅटिंग करणारी टीम आपल्या DRS चा वापर करते आणि का करू नये, प्रत्येक टीमला जर प्रत्येक डावासाठी आपण पाहिलं तर एक DRS दिलेला आहे. संपूर्ण मॅच साठी तुमच्याकडे 2 DRS आहे. जर सक्सेसफुल झाला तर तो पुन्हा पुन्हा मिळेल आणि तो जर अनसक्सेसफुल झाला तर तो त्या डावात तुम्हाला पुन्हा मिळणार नाही. त्यामुळे तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली जाते, चेक करतायत आणि थर्ड अंपायर कळतायत इट्स अ नो बॉल. नो बॉल. बॅटिंग करणाऱ्या टीमचा DRS सक्सेसफुल होतोय आणि तो या डावात त्यांना पुन्हा 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 मिळेल. नो बॉल आणि पुढील चेंडू मैदानावरती फ्री हिट बॉल. नो बॉल, पुढील चेंडू फ्री हिट. फ्री हिट चेंडू होता, अगदी मिडल स्टिक वरती टाकलाय. चांगला चेंडू, चांगलं कमबॅक, कौतुक करेल गोलंदाज. या चेंडूवरती जे कमबॅक केलं ना ते अतिशय लाजवाब आहे, कारण का फ्री हिट बॉल होता. फलंदाजाला हात खोलण्याची संधी होती, मोठा फटका खेळण्याची संधी होती आणि फ्री हिट चेंडूवरती डॉट बॉलला कदाचित येतात आणि तोच इथे पाहायला मिळाला. सत्यजितचा फुल टॉस आणि त्याला मात्र फुल टोल मध्ये वसूल केलंय. काय निर्णय असेल ते देखील आपण पाहणार आहोत. अडवलंय की नाही या गोष्टींच्या चर्चा तर होतीलच, परंतु पंच देखील मला वाटते थर्ड अंपायर कडे निर्णय पाठवत आहेत. तिसरे पंच चेक करतील पुन्हा एकदा वसीम शेख सर. टीव्ही अंपायर, थर्ड अंपायर कडे निर्णय, काय निर्णय असेल ते देखील आपण पाहणार आहोत. तिसरे पंच चेक करतायत वसीम शेख सर. चेंडू अडवलंय की काय, सेफ असेल की नसेल या गोष्टींच्या चर्चा मात्र सुरू आहेत. आपण सगळेजण पाहताय दमदार, दिमागदार आयोजन नियोजनाने बहरदार आयोजन असणारा खासदार क्रीडा महोत्सव पुणे 2025 चा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसात रोमहर्षक, रंगतदार, चित्तथरारक सामने या क्रीडा नगरीमध्ये या मैदानावरती संपन्न होताना पाहायला मिळत आहेत. थर्ड अंपायर चेक करतायत, सेफ आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय तो चेंडू अडवलाय. पळून पूर्ण केला धावा इथे स्कोर कार्ड होती ऍड होतील आणि धावसंख्या देखील आपण पाहिलं तर पुढे जाईल. बॅटच्या आतील गडा घेत चेंडू खेळलाय, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, अडवतायत, फेकी करतायत. दुसरीचा प्रयत्न आणि पळून पूर्ण केला जातात. 2 धावा, गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 2 गडी बाद 79. शेवटचे षटक सुरू आहेत. पहिल्या डावातील शेवटचे काही चेंडू इथे आपण पाहिले तर बाकी आहेत. सागर निवंगुने 8 चेंडू 15.
मिडल ऑफ द बॅट केलाय, कॅप शोधलाय, एक टप्पा घेत बॉल मात्र सीमा पार, बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय. सागरच्या बॅट मधून चेंडू चौकार. 2 गडी बाद 83. षटक क्रमांक 5 सुरू आहेत. शेवटचे 2 चेंडू ते मात्र पहिल्या डावातील बाकी आहेत. कमालीची बॅटिंग फलंदाजीचा झंझावत सागर नियोंगुनेकडं डेथ ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळीचा चेंडू होता, विकेट येताना पाहायला मिळते. फलंदाज इथे आपण पाहिलं तर बाद होत आहेत. विकेट क्रमांक 3 इथे आपण पाहिलं तर गमवली जाते. लेग बीपर विकेटचे शिकार ठरतायत. क्लीन बोल्डला फलंदाज आपण पाहिलं तर इथे होताना पाहायला मिळत आहेत. विकेट आपण पाहिले तर इथे फलंदाज आपण पाहिले तर बोल्ड होत आहेत. न्यू बॅटर बॅटिंग साठी आपल्याला मैदानात दाखल होत आहेत. शेवटचं एक चेंडू आपण पाहिले तर बाकी आहेत. 83 धावा धावपल होत आहेत. 3 विकेट इथे आपण पाहिलं तर गमावल्या आहेत. बॅटिंग साठी येत आहेत निलेश सकपाळ, अनिकेत मोरे आणि निलेश सकपाळ ही जोडी आपण पाहणार आहोत. 5वं षटक सुरू आहे. शेवटचा चेंडू देखील आपण पाहणार आहोत. 83 धावा धावपल होत आहेत. 3 गडी बाद. शेवटचा चेंडू आपण पाहतोय सरळ बॅटने खेळलाय, लॉंग ऑफला अडवतायत, क्षेत्ररक्षक फेकी करतायत. रनआउटची संधी आणि तोपर्यंत पळून पूर्ण केल्या आहेत. 2 धावा, एक डाव देखील आपण पाहिलं तर कंप्लीट होते. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बनवलं गेल्यात 3 गडी बाद 85 आणि विजयासाठी टार्गेट ठेवले. सुवर्णदुर्ग या संघाला विजयासाठी बनवायच्या 30 चेंडू 86 धावा. पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी आपण करतोय. दोन्ही कॅप्टनना विनंती करेल आपण टॉस साठी या. यानंतरची मॅच देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील सामना क्रमांक 4 रायगड वर्सेस पन्हाळा या दोन्ही संघांच्या कॅप्टनना विनंती आपण टॉस साठी या. रायगड विरुद्ध पन्हाळा या 2 संघात यानंतरची मॅच आपण पाहणार आहोत आणि त्या मॅचचा टॉस या ठिकाणी आपण संपन्न करतोय. सामाजिक कार्यकर्ते आदरणीय दिलीपदादा नवले साहेबांच्या शुभास्ते आपण पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी करतोय. सोमशेखर कमतगी याही मान्यवरांना विनंती करेल आपण या. आपल्या शुभास्ते आपण पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी करतोय. दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण या. आपल्या शुभास्ते आपण पुढील मॅचचा टॉस करतोय. दोन्ही कॅप्टन या ठिकाणी उपस्थित होत आहेत. कॅप्टन रायगड आणि कॅप्टन पन्हाळा या दोन्ही संघांचे संघनायक या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मान्यवर पाहुण्यांच्या शुभास्ते आपण नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न करतोय. खासदार क्रीडा महोत्सव पुणे 2025 आपण संपन्न होताना पाहतोय. एक अतिशय भव्य दिव्य आणि देखणं आयोजन नियोजन या ठिकाणी संपन्न होते. आजचा पहिला दिवस टॉस या ठिकाणी करण्यापूर्वी आपण एक फोटो सेशन करतोय मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये. खासदार क्रीडा महोत्सव पुणे 2025 मध्ये सामना क्रमांक 4 चा टॉस रायगड विरुद्ध पन्हाळा. हेड अँड टेल कोण कॉल करते? पन्हाळा कॉल करताय. हेड कॉल टीम पन्हाळा, टेल टॉस जिंकलाय प्रथमतः रायगड संघ आपल्या समोर आहेत. मी विनंती करेल रायगड संघ प्रथमतः टॉस जिंकलाय काय नाही क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. सगळेच कॅप्टन टॉस जिंकून आज क्षेत्ररक्षण करतायत. प्रथमतः किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आणि खासदार क्रीडा महोत्सव या स्पर्धेबद्दल एक दोन शब्द काय सांगा? 50 ते 60 धावेपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आणि श्रीधर भाऊ आणि त्यांचं आयोजन हे चांगलंच आहे आणि मजा येईल खेळायला.
थँक्यू. खूप साऱ्या शुभेच्छा. पन्हाळा संघाचे कॅप्टन आहेत. प्रथमतः टॉस प्रभूत आहेत. प्रथमतः बॅटिंग करायची किती धावांचं टार्गेट असेल आणि खासदार क्रीडा महोत्सव संपन्न होते. आज पुण्यनगरीतील शहरी भागातील ग्रामीण भागातील सगळ्याच खेळाडूंना खेळण्याची संधी आज आपल्या लाडके खासदार मुरलीधर मोहोळ साहेबांच्या माध्यमातून मिळते. त्याबद्दल आणि स्पर्धेबद्दल काय सांगा? स्पर्धा खासदार चषक हा हे आता म्हणजे सगळीकडे पुण्यामध्ये याची चर्चा आता भरपूर होणार आहे आणि कोथुडकर आणि सगळेही क्रिकेटर रसिक लोकांना जे ओल्डवाले पण आहे त्यांनाही याच्यामध्ये चान्सेस मिळतात खेळायला, त्यामुळे फार आनंद वाटतोय. आणि प्रथम टॉस जिंकला असता तर मी बॅटिंगच करणार होतो आणि शक्यतो 70-75चं टार्गेट देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. खूप साऱ्या शुभेच्छा. मान्यवरांना विनंती करेल की आपण खासदार क्रीडा महोत्सवाला एक 2 शब्द सदिच्छा आणि शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करा. मान्यवरांचा मनापासून आभार. मान्यवरांना विनंती करेल आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. सर्वच अतिथी मान्यवरांचं पुन्हा एकदा खासदार क्रीडा महोत्सव मध्ये मनपूर्वक मनापासून हार्दिक आभार. यानंतरची मॅच देखील आपण पाहिलं तर लगेचच सुरू होताना पाहायला मिळेल. टॉस झालाय, टॉस जिंकला. रायगड संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. पन्हाळा टीमला प्रथमतः बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केली. ती पुढील मॅच आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी सुरुवातीला सामना दुसऱ्या डावाला होती सुरुवात आणि कॉम्बॉक्स मधून ऐकूयात आदरणीय शैलेश निवंगणे सरांना. ओ टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. चला आपण इथे दुसऱ्या डावाकडे वळतोय जिथे एक मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आघाडीचे दोन्ही बॅटर आलेत. स्ट्राईकला आपण पाहतोय इथे अक्षर आणि नॉन स्ट्राईकला सत्यजित, तर गोलंदाजी मार्क वरती राज. लेट्स प्ले. पंचांचा इशारा इथे येतोय. मॅचला इथे सुरुवात होईल. या ठिकाणी प्रतीकजी देसरडा साहेबांचं देखील शुभागमन होत आहे. वेलकम सर. आपलं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. पहिल्या चेंडूवरती इथे सुरेखरित्या चेंडूला ढकलून दिलाय कव्हरच्या दिशेने. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडूला ढकलून दिला आणि एका धावेने या धावसंख्येच्या पाठलागाला सुरुवात केली जाते. 86 धावेंची गरज आहे. एक धाव झाली आहे. पहिल्या चेंडूवरती आलेले सिंगल. या लक्ष्याचा जर पाठलाग करायचा ना तर सत्यजित याची बॅट चालणं फार गरजेचं आहे. सत्य आहे आणि त्यातून जीत आहे. कॉम्बिनेशन चांगलं आहे. बघूया कशा प्रकारे हे कॉम्बिनेशन जोडून येत आहे. पुढचा चेंडू राज यांचा सत्यजित यांच्यासाठी. इथे मात्र इनसाइड आउट. अगदी समालोचन कक्षाला सलामी देणारा हा खणखणीत चौकार 4 धावेंसाठी. अप्रतिमरित्या आपण पाहतोय चौकार इथे खेळला जातोय. व्यासपीठावरती देखील काही मान्यवर आपली उपस्थिती देत आहेत. भारतीय जनता पक्षातील काही सदस्य, काही कार्यकर्ते देखील इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर काही मान्यवर इथे आपली उपस्थिती देत आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय प्रतीक भाऊ देसरडा साहेबांचं देखील शुभागमन या क्रीडा नगरीमध्ये होत आहे. खासदार क्रीडा महोत्सव 2025 पहिल्या पर्वामध्ये या सर्वच मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक असं स्वागत केलं जात आहे. मान्यवरांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. देसरडा साहेबांचं शुभागमन होत आहे आणि इथे मात्र त्यांचं स्वागत चौकाराने केलं जात आहे. पुन्हा एकदा दुहेरी धाव. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 7 धावा आतापर्यंत झाल्यात. शहाऐंशी धावेंचा इथे पाठलाग सुरू आहे आणि सुरुवातीपासूनच इथे पॉवर प्ले मध्ये या ठिकाणी आपण पाहतोय सचिनजी दांगट साहेबांचं शुभागमन होत आहे. त्याचबरोबर ममताताई दांगट यांचं देखील शुभागमन होत आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत. आणि इथे मात्र स्वागत गोलंदाजाने केलंय जो प्रमुख बॅटर आहे सत्यजित, याला मात्र डगआउटच्या दिशेने, पॅव्हिलियनच्या दिशेने धाडून दिलंय.
नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत प्रसाद. सत्यजित यांची जागा भरून काढण्यासाठी प्रसाद येत आहेत. म्हणावी तशी बॅटिंग सत्यजित यांची होऊ शकली नाही. संघ थोडासा अडचणीमध्ये येईल, परंतु प्रसाद इथे मैदानामध्ये येत आहेत. राज यांचं कौतुक करावं लागेल. एक चौकार खर्च केला, परंतु त्यानंतर मात्र केलेलं सुरेख असं कमबॅक. विकेट इथे प्राप्त केली आहे. पुढचा चेंडू इथे देखील शफल होऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. चेंडू इथे निर्धाव डॉट. एखाद्या वेळेस गोलंदाजाने विकेट घेतली ना की मात्र त्याची गोलंदाजी अजून बहरून येते आणि तोच प्रयत्न इथे राज यांचा आहे. अचूक टप्प्यावरती केलेला योग्य असा मारा आणि त्यामुळे प्रतिस्पर्धी बॅटरला इथे मात्र बांधून ठेवण्याचं काम आतापर्यंत राज यांनी केलंय. पुढचा चेंडू इथे देखील बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंच. बॉल चाललाय डीप पॉइंट मध्ये, परंतु क्षेत्ररक्षक अगदी चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतील. 2 धावेने खातं अकाउंट ओपन केलंय आणि 2 धावेने धावसंख्येमध्ये देखील होतीये वाढ. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या होते ती 9 धावा. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय मान्यवरांची जी उपस्थिती आपल्याला लाभली आहे. देसरडा साहेब देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने, खासदार क्रीडा महोत्सवाच्या वतीने इथे त्यांचं केलं जात आहे. आपल्या सर्वांचंच लाडकं व्यक्तिमत्व, ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आयोजित केली जाते, माननीय सन्माननीय मुरली अण्णा मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त एक क्रीडा महोत्सव, खासदार क्रीडा महोत्सवाचं आयोजन कित्येक खेळ या महोत्सवामध्ये सातत्याने राबवले जात आहेत. परंतु या मैदानामध्ये क्रिकेटचं देखणं आयोजन नियोजन आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळत आहे. एक चांगली स्पर्धा, चांगला प्लॅटफॉर्म आणि या प्लॅटफॉर्म मध्ये या स्पर्धेमध्ये खेळण्याचा आनंद खेळाडू देखील घेत आहेत. षटक क्रमांक 2 ची सुरुवात आणि पहिल्या चेंडूवरती केलेला प्रहार. मिस टाइम स्ट्रोक. चेंडूने उंची गाठली, लांबी मात्र गाठता येत नाहीये. अजून एका विकेटचं पतन. दुसरा बॅटर जेल बांधून तंबूच्या आश्रयाला. बॅक 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 टू द पॅव्हिलियन. 9 या धावसंख्येवरती दुसरे बॅटर बाद होत आहेत. नवीन बॅटर संघाचे संघनायक कॅप्टन इथे आपण पाहतोय समीर दिघे इथे मैदानामध्ये येत आहेत. कॅप्टन जबाबदारीने खेळावं लागेल. म्हणजे सुरुवातीपासूनच आपण ज्या अगोदरच्या ज्या मॅचेस बघितल्या ना त्यामध्ये कॅप्टनचं महत्व फार मोठं आहे. त्यांनी केलेली कामगिरी देखील फार मोठी आहे. मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं असेल लिंबाजी दिघे यांनी केलेला विस्फोटक असा जो पवित्र त्यांनी अवलंबला ना आणि त्याचा फायदा तो संघ जिंकला देखील. आणि इथे आपण पाहतोय समीर दिघे इथे बॅटिंग साठी येत आहेत. संघाचे संघनायक आहेत आणि ती क्षमता आहे या बॅटरकडे देखील. 23 चेंडूंमध्ये 77 धावींची गरज आहे. एक मोठं लक्ष्य साध्य करायचं आहे आणि या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मोठे फटके खेळावे लागतील. सिंगल डबल बरोबरच चौकार षटकारांचा वर्षाव इथे करावा लागेल. समोरच्या दिशेने बॉल उडवलाय. नो मॅन्स लँड मधून चेंडू जाईल 1 बाउन्स सीमारेषा पार. आल्या आल्या ठोक डाला. चौकार 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 4 धावेंसाठी. हीच क्षमता आणि हीच ताकद कॅप्टनला देखील दाखवावी लागेल. समीर दिघे यांच्या बॅट मधून येतोय. पहिला चेंडू खेळत असताना सेट ऑन फायर. चौकार 4 धावा. अगदी डगआउट मधूनच. काही बॅटर असेच असतात जे डगआउट मध्ये सेट होतात आणि सेट झाल्यानंतर अगदी मैदानामध्ये सेट ऑन फायर देखील करतात. 13 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. इथे देखील ऑन साइडला चेंडू. क्षेत्ररक्षण खराब आणि एका पाठोपाठ हा दुसरा हा येतोय चौकार 4 धाब्यांसाठी. आणि किस्मत आपण म्हणतो ना की नशीब नेहमीच जो बहादूर लोक असतात किंवा जे आपण म्हणतो ना की जे धाडसी लोक असतात त्या धाडसी लोकांच्याच मागे असतं. आणि तेच आपण पाहायला मिळतंय की समीर यांनी केलेल्या धाडस आणि त्या धाडसाचा परिणाम इथे चौकारामध्ये बॅक टू बॅक 2 चौकार आणि धावसंख्या होते ती 17. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रयत्न तर चांगला आहे समीर दिघे यांचा देखील. पुन्हा एकदा शफल झाले परंतु हा चेंडू डाव्या इष्टीच्या बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा आहे. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 18. सिक्सर सुप्रीमो या कंपनीचा चेंडू आहे. लगा तो 6. नाव सिक्सर आहे आणि त्यामुळे प्रत्येक मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये षटकारांचा वर्षाव होतोय.
काय बॅटिंग होते. प्रत्येक बॅटर इथे आल्यानंतर षटकार खेळून देखील काढतायत. तो बॉल तेवढा ट्रॅव्हल देखील होतोय आणि आपण पाहू शकता सिक्सर सुप्रीमो या कंपनीचा चेंडू या स्पर्धेमध्ये वापरला जातोय. हा चेंडू देखील काहीशी अतिरिक्त उसळी घेतोय. पंचांकडे हलकीशी दाद मागितली परंतु दोन्ही पंचांनी इथे तटस्थ भूमिका घेतली आहे. आपण म्हणतो ना की स्लोअर वन बाउन्सर आहे आणि त्याचमुळे इथे तो लीगल डिलिव्हरी म्हणजे योग्य चेंडू धरला जातोय. धावसंख्या आपण पाहू शकता इथे 18 धावा झाल्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा मोठा प्रहार आणि बॉल देखील गेलाय सीमा रेषा पार पार पार. षटकार 6 धावा. चांगला फटका, दमदार, असरदार, योग्य पद्धतीने ठोकलेला षटकार 6 धाव्यांसाठी. या 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 24. काहीच मोठं षटक आहे आणि या षटकाचीच गरज होती बॅटिंग टीमला आणि त्याच अनुषंगाने इथे बॅटिंग सुरू केली आहे. समीर दिघे पुढचा चेंडू. इथे मात्र फुल टॉस. बीमर एक चुकीचा चेंडू हाताळलाय आणि त्यावरती आपण पाहतोय इथे धाव घेण्याचा प्रयत्न. एक धाव तर इथे वेगात पूर्ण केली आहे. वाईट नो +1. आताच्या 2 धावा आहेत. चुकीचा चेंडू हातातून निसटला. नवीन चेंडू मिळाला आणि त्या दरम्यान आपण पाहिलं तर नो बॉल आणि त्यामध्ये मिळालेली 22 स्वरूपाची 1 धाव आहे. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 26. उघडा डोळे आणि पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. बघूया फ्री हिट सुपर डुपर हिट होईल का हा चेंडू. पुढचा इथे खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल परंतु इथे झेल निसटलाय. जरी पकडला असता तरी बॅटर बाद नसता कारण फ्री हिटचा चेंडू आहे. झेल निसटलाय परंतु खर्च म्हणावा तसा झाला नाही. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 27 आहे. 13.5चा रन रेट आहे परंतु रिक्वायर रन रेटचा जर विचार केला तर 19 धावा 19.67 म्हणजे जवळपास 20 धावा प्रत्येक षटकामागे गरजेच्या आहेत. चला मीटिंग्स नको आहेत. अजिबात मध्ये वेळ घालू नका. आपल्याला अजून भरपूर मॅचेस कव्हर करायच्या आहेत. जेवढा वेळ दिला त्या वेळेमध्ये आपल्याला मॅचेस कव्हर करणं गरजेचं आहे. आपण प्रत्येक संघाकडून फक्त हीच अपेक्षा केली आहे की मैदानामध्ये गेल्यानंतर फक्त खेळत राहा. मीटिंगसाठी वेळ खर्च करू नका. ज्यांना मीटिंग करायची आहे ते व्यासपीठावरती आहेत. त्यांची मीटिंग सुरू आहे. शेवटचे 18 चेंडू. षटक क्रमांक 3 राज. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक. 20 धावा प्रत्येक षटकामागे गरजेच्या आहेत. पहिला चेंडू 3ऱ्या षटकातील. पहिला चेंडू वाईड यॉर्करचा प्रयत्न आणि इथे तो प्रयत्न यशस्वी होतोय. जर तुम्हाला जर का एखाद्या बॅटरच्या तडाक्यातून वाचायचं असेल ना तर तुमच्याकडे व्हेरिएशन हवं. तुमच्याकडे अशा प्रकारची गोलंदाजी हवी जी बॅटरच्या आवाक्याच्या बाहेर आहे. वाईड यॉर्कर सर्वोत्तम पर्याय इथे राज यांनी वापरलाय. पहिला चेंडू तर निर्धाव. इथे पदालालित्य डान्सिंग डाऊन द विकेट. त्यानंतर शॉर्ट थर्ड मॅन तिथे वेगात येऊन चेंडू अडवतील परंतु कदाचित एकच धाव झाली असती परंतु जो पायाने चेंडू उडवला 1 से भले 2 धावा इथे मिळत आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 29. 29 रन्स ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. 29 धावा झाल्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. खासदार क्रीडा महोत्सव 2025 पहिलं पर्व आणि त्यातच सर्व. पुन्हा एकदा गती परिवर्तन. मिश्रण संमिश्र स्वरूपाची गोलंदाजी. कधी वेगवान, कधी आखूट टप्प्याचे, कधी स्लोअर वन, कधी उसळी घेणारे तर कधी टोक क्रशिंग यॉर्करचा वापर. प्रत्येक वेळेस व्हेरिएशन या गोलंदाजाच्या भात्यामधून पाहायला मिळत आहे आणि त्याचमुळे इथे बॅटर काहीसा अडचणीत येतोय. धावसंख्या आपण पाहतोय 29. 29 फॉर लॉस ऑफ 2. इथे देखील आडव्या बॅटचा वापर केलाय. मिड विकेटच्या दिशेने 2 क्षेत्ररक्षक. चेंडू अडवण्याचा प्रयत्न. सिंगल सिंगल सिंगल. फक्त आणि फक्त एकच धाव. अभी नहीं चलेगा इक्का और दुक्का. मारना पडेगा चौका और छक्का. चौकार आणि षटकाराची गरज आहे. सिंगल डबलने हे धावसंख्या इथे पूर्ण होणार नाहीये. 30 धावा झाल्यात. लक्ष मोठं आहे आणि त्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग तुम्हाला मोठ्या फटक्याने करावा लागेल. पुन्हा एकदा समीर दिघे कॅप्टन ऑन स्ट्राइक. इथे गती परिवर्तन ओळखलं आणि लगेच चेंडूला धाडून दिलंय. सीमारेषा पार. हा येतोय खनखनीत दणदणीत सनसनीत षटकार 6 धाव्यांसाठी. काय फटका इथे सजवलाय. ऍक्शन रिप्ले क्रिक लाईफ वरती तुम्ही पाहू शकता. घरी बसल्या देखील YouTube द्वारे
एक चांगलं प्रेक्षेपण डिजिटल कॅमेऱ्याच्या माध्यमातून या स्पर्धेचं खासदार क्रीडा महोत्सवाचं आपल्याला क्रिक लाईव्हच्या माध्यमातून ऍक्शन रिप्ले मध्ये देखील हा षटकार जो पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू इथे देखील फुल टॉस, परंतु आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. नेहमी सरळ बॅटने, काही बॅटर आपण बघितलं ना तर सरळ बॅटने खेळतात, त्यांच्या बॅटमधून धावा येतात. आणि काही बॅटर नेहमीच आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे कधीतरीच मोठा फटका अन्यथा निर्धाव चेंडू. इथे मात्र 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 36. 2 बॅटर बाद आहेत, 36 धावा झाल्यात. शेवटचे 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 50 धावेंची गरज आहे. 12 चेंडूंमध्ये 50 धावा, 12 बॉल 50 धावा हे समीकरण. आणि या समीकरणानुसारच तुम्हाला जर बॅटिंग करायची आहे तर रिक्वायर्ड रन रेटचा जर विचार केला ना तर 25 धावा या प्रत्येक षटकामागे गरजेच्या आहेत. 25 धावा प्रत्येक षटकामागे. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय अनिकेत कॅप्टन इथे गोलंदाजी मार्क वरती आहे. पहिला चेंडू खोलवट टप्प्याचा हेलिकॉप्टर पद्धतीने घेऊन काढलाय लॉंग ऑनच्या दिशेने. एक धाव मिळतेय. बॅटर जी कॅप आहे ती एकतर सरळ नाहीतर काढून ठेवा, उलट नका करू. काही सरळ मार्गे आपण माणसं आहेत, कॅप पण सरळच, उलटी नाही चालणार. पुढचा चेंडू समीर दिघे यांच्यासाठी. गती परिवर्तन, वाह काय चेंडू इथे हाताळलाय, अप्रतिम. म्हणजे बॅटरला कळला देखील नाही, इतका वेगात अगदी गुलीगत चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव डॉट. यानंतर देखील 2 तगड्या टीम एकमेकांच्या विरोधात खेळतील, ज्यामध्ये एक्सपिरियन्स खेळाडू देखील आहेत आणि यंग टॅलेंट देखील आहे. परंतु सुरू असलेली लढत अजूनही रोमहर्षक होऊ शकते. समीर दिघे यांच्या बॅटमधून त्या षटकारांची आतुरता आहे. पुढचा चेंडू समोरच्या दिशेने चेंडू उडवलाय. मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक फार दूरवरती, प्रयत्न चांगला केलाय. एक धाव पूर्ण आहे, दुसरीचा प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव देखील त्या दरम्यान पूर्ण होते. प्रयत्न करावे लागतील आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला जी विकेट चांगली आहे ना त्यासाठी तुम्हाला 100% एफर्ट द्यावे लागतील. ती विकेट मिळवण्यासाठी तुम्हाला सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. म्हणजे एखादा बॅटर आहे की जो महत्वाचा आहे, त्यासाठी तुम्हाला जो झेल होणार नाही तो देखील घेण्याचा प्रयत्न करावा लागतो आणि तोच प्रयत्न क्षेत्ररक्षकाने केला. प्रयत्न अयशस्वी ठरलाय, परंतु प्रयत्नासाठी 100% मिळतील. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ, 39 धावा. इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत. पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे आणि इथे मात्र हातातून चेंडू निसटतोय. अगदी आपण पाहू शकता क्षेत्ररक्षक तिथे चेंडू खाली आले, परंतु झेल तिथे कंप्लीट होऊ शकला नाही. कदाचित हाताला लागला चेंडू आणि त्या हातातून चेंडू निसटतोय. 2 धावा मिळते आहेत. 8 चेंडू आणि 45 धावेंची गरज. या ठिकाणी आपण पाहतोय नुकतंच ज्यांचं शुभागमन होतोय मंदारजी रेडे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होतंय, जे खडकवासला मतदारसंघाचे सरचिटणीस आहेत आणि त्याचबरोबर अखिल ब्राह्मण समाज महासंघाचे अध्यक्ष देखील आहेत. साहेबांचं मनपूर्वक स्वागत. वेलकम सर, आपलं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. पाहूया पुढचा चेंडू. इथे मात्र चेंडू बरकटला जातोय डाव्या एष्टीच्या बाहेर. पंचांकडे हलकीशी अपील मागितली आहे, परंतु समित जोशी सर तिथे मुख्य पंचांच्या भूमिकेत आहेत. त्यांनी कळवलं इट्स अ व्हाईट बॉल. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 43. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 43 झाल्या आहेत. अजूनही 43 धावेंचीच गरज आहे. निम्म्या झाल्यात, निम्म्या अजूनही बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक, तोच बॅटर, तोच गोलंदाज आणि पुन्हा एकदा सोप्पा जेल सुटतोय. म्हणजे कदाचित आपण म्हणू शकतो की सकाळी डोक्याला लावायचं तेल अजूनही हातातून सुटलेलं नाहीये. त्या तेलाचा परिणाम चेंडू मात्र हातातून निसटतोय. बॅक टू बॅक 2 झेल
त्याच खेळाडूने सोडलेले आहेत. आता एखाद्या संघाकडे बॅलन्स जास्त असला ना तर अशा चुकांकडे लक्ष दिलं जात नाही, परंतु ही चूकच आहे की जिथे तुमच्या हातातून झेल निसटतोय. पुढचा चेंडू इथे मात्र शफल झालेत आणि सफल देखील होतील. बॉल जाईल लॉंग लेग सीमारेषा पार. हा येतोय पुन्हा एकदा चौकार. 4 धावा. फटका अगदी सुरेख आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तुम्ही पाहू शकता क्रिक लाईव्हच्या माध्यमातून. आखूड टप्प्याचा चेंडू लेग साईडच्या दिशेने हाताळण्याचा प्रयत्न. बॅटर शफल झाले आणि त्यानंतर ठोकलेला हा कणकणीत चौकार देखील आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 48 धावा. तर विजयाचं समीकरण असेल शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये 38 धावेंची गरज आहे. 6 चेंडू 38 धावा. कंपल्सरी चेस हा नियम आहे. धावा होऊ शकतात, प्रयत्न करायला काही एक हरकत नाहीये. फक्त 6 चेंडूमध्ये 6 षटकारांची गरज आहे. 6 चेंडूंमध्ये 6 षटकार होऊ शकतात. एखादा नो बॉल वाईड बॉल सुद्धा पडू शकतो. शक्यता व्यक्त करायला काही एक हरकत नाही. आपण इथे बसतोय, आपण काही बोलू शकतो. खेळायचंय त्यांना. हा नक्कीच जे आपण जे काही खेळाडू प्रत्येक मैदानामध्ये खेळतात. हा चेंडू मात्र वेगवान आहे. अलॉंग दी कार्पेट इथे खेळून काढलं जात आहे. समीर दिघे हे जर आपण पाहिलं ना तर चांदणी चौकामध्ये जे गार्डन कोर्ट आहे त्या मैदानामध्ये सातत्याने सराव करणार आहेत. मैत्री प्रतिष्ठान या नावाने देखील एक स्पर्धा आयोजक देखील आहेत आणि मैत्रीचा एक राजा माणूस म्हणून देखील समीर दिघे यांची एक ओळख आहे. गोलंदाजी मार्क वरती बॉल इथे मात्र मोठा फटका खेळला. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचतील आणि आता मात्र झेल टिपला जाईल. चांगला झेल टिपला जातोय. विकेटचं पतन होत आहे आणि अजून एक बॅटर इथे डगआउटच्या दिशेने आहे. बॉलरचं नाव काय आहे? साहिल. बॅटर इथे बाद होत आहेत आणि जवळपास आपण बघितलं ना की इथे टॉस जिंकलेला संघ कदाचित इथे हरतोय नाही का. आता ह्या दुसरा संघ आपल्या जवळपास समोर येतोय की जे टॉस जिंकून बॉलिंग घेत आहेत आणि त्यानंतर चेस करत असताना मात्र ते पराभूत होत आहेत. एकच संघ असा ठरलाय की ज्यांनी चेस करताना जी पहिली मॅच झाली तो चेस करताना संघ जिंकलाय. 60 धावा त्यांनी चेस केल्यात, परंतु त्यानंतर 74 आणि त्यानंतर 89 धावा जवळपास इथे काहीशा महाग ठरतायत. इथे मात्र दांडी गोल. गलती हो गई गलती हो गई भूल यहां पे हो गई. तांडी 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 गोल. चौथा बॅटर इथे त्रिफळा बाद. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. गोविंद. नवीन बॅटर इथे गोविंद येत आहेत आणि गोलंदाज साहिल इथे हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. आता या उंबरठ्यावरून ते पलीकडे आपल्या संघाला घेऊन जातील. आपलं विकेट हॅट्रिक इथे पूर्ण करतील. कारण स्पर्धेमध्ये आपण षटकार हॅट्रिक बघितलेली आहे. लागोपाठचे 4 षटकार या मॅच मध्ये देखील आपण पाहिलेत. बघूया इथे पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण होईल का. इथे देखील जोरदार अपील आणि पहिली विकेट हॅट्रिक साहिल यांनी मिळवली आहे. त्यामध्ये एक झेल बाद, एक त्रिफळा बाद आणि एक लेग बिफोर द विकेटचा शिकार. तिन्ही विकेट वेगवेगळ्या पद्धतीने इथे मिळवल्यात. अजून एका विकेटचं पतन होत आहे आणि लेग बिफोर द विकेटचे शिकार इथे बॅटर ठरतायत. काय गोलंदाजी साहिल यांनी केली आहे. म्हणजे सर्वोत्तम जो गोलंदाज आहे ना, खऱ्या अर्थाने गोलंदाजी करणाऱ्या टीमने इथे आपण पाहिलं तर शेवटच्या षटकासाठी राखीव ठेवला होता. 3 विकेट. बॅटर येत आहेत, हजेरी लावतायत आणि पुन्हा एकदा डगआउटच्या दिशेने तू चल मैं आया, तू चल मैं आया. इथे बॅक टू बॅक 3 विकेट जात आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. मंगेश न्यू बॅटर इन. मंगेश बघूया. मंगेश आता इथे डबल विकेट हॅट्रिक पूर्ण होईल का. 3 तर गेल्यात, चौथी आली तर डबल विकेट हॅट्रिक. काही होऊ शकतं. साहिल यांची गोलंदाजी अक्षरशः तुफानी आहे. इथे बॅटरला मात्र त्या तुफानामध्ये अडकवण्याचं काम आतापर्यंत साहिल यांनी केलंय. बघूया या स्पर्धेतील डबल विकेट हॅट्रिक होईल का. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू हवेत आहे. झेल होईल का. परंतु आता तो प्रयत्न कुठेतरी अपुरा ठरलाय. कदाचित झालाही देखील असा, परंतु मगाशी 2 झेल सुटलेत त्यामुळे कुठेतरी क्षेत्ररक्षकाने
आता मात्र तिथे जाण्याचा प्रयत्न केला नाही. कदाचित हाही सुटला असता तर मनोज भैया इथे थोडंसं कमी झालं असं. आपल्याला पुढे मॅचेस खेळायच्या आहेत, त्यामुळे तो कॉन्फिडन्स कमी करून चालणार नाही आणि तो शिल्लक ठेवलाय. पुढचा चेंडू समीर देगे यांच्यासाठी. वा, हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलंय. सेन्सिबल क्रिकेट आहे, परंतु इथे मॅच फिनिश होते आहे. आणि या दरम्यान आपण पाहिलं तर सिंधुदुर्ग हा संघ इथे आपण पाहतोय विजेता ठरतोय. विजेत्या संघाचं अभिनंदन. वेल डन, वेल प्लेड. चला, दोन्ही टीम एकमेकांशी हात मिळवणी करायला मैदानामध्ये जायचंच आहे. आता एका लाईनीत सत्यजित आपली संपूर्ण टीम घेऊन जायचं आतमध्ये. एका लाईनीत एका ओळीत सगळ्यांनी जायचं आणि त्याच लाईनीत ओळीत बाहेर यायचं. आणि चला, पुढची टीम फिल्डिंग टीम लगेच मैदानाचा ताबा घ्या आणि आपण लगेच मॅन ऑफ द मॅच कडे वळणार आहोत. तिथे मान्यवर आपल्या बरोबर जोडले जातील आणि पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये मॅन ऑफ द मॅच हा किताब देखील प्रदान करण्यात येईल. चला, नेक्स्ट टीम लगेच फिल्डिंग साठी द्या.